मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखांबा गावातल्या वाणीपेठ इथं रात्रीच्या वेळेला गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झालाय आणि त्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आत्ताच्या घडीला पूर्णपणे ठप्प आहे। अर्थात ज्या वाणीपेठ परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला गॅस टँकर पलटी झाला तिथला हा गॅस सरळ करण्याचा प्रयत्न केला जातोय। 3 क्रेन आणल्या गेलेल्या आहेत आणि साधारणपणे हा टँकर सरळ केल्यानंतर या टँकरमधला गॅस हा दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि त्यानंतरच ही वाहतूक सुरळीत केली जाईल। रात्रीच्या वेळेला काही प्रमाणात गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर केल्याची देखील इथली सध्या माहिती स्थानिक अधिकाऱ्यांकडून दिली गेलेली आहे आणि साधारणपणे याच वाणीपेठ परिसरामध्ये जवळपास 100 नागरिक एक अंदाजे होते। त्यांना रात्रीच्या वेळेला खबरदारीचा उपाय किंवा सुरक्षेचा उपाय म्हणून इतरत्र देखील हलवलं गेलेलं आहे आणि आत्ताच्या घडीला या महामार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे। त्याला पर्यायी मार्गाने देखील वळवण्यात आलेला आहे। जयगडवरून कोल्हापूरच्या दिशेनं हा टँकर गॅस घेऊन जात होता आणि तसं म्हटलं तर मागच्या 2 महिन्यातली ही दुसरी घटना आहे, कारण की जयगड इथं जे गॅस टर्मिनल आहे त्याच ठिकाणावरून निघालेला एक टँकर साधारणपणे 2 महिन्यापूर्वी निवळी घाटामध्ये देखील पलटी झाला होता आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही 16 तासाहून अधिक काळ ठप्प होती आणि आता देखील ही दुसरी घटना आहे। साधारणपणे 7 तास उलटून गेलेले आहेत। ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि एकंदरीत जे गॅस वाहतूक करणारे टँकर आहेत त्यांच्या चालकांच्या शैलीबद्दल देखील यामुळं प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होतं आहे, कारण की हा पूर्ण परिसर हा लोकवस्तीचा आहे आणि त्यामुळं खबरदारी सुरक्षितता ह्या गोष्टी देखील प्रायोरिटीनं बघणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, हातखांबा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।